चांगलं आहे ना, मग त्यांनी यावं ना. उद्धवजींनी त्यांचे कॅन्डिडेट या ठिकाणी आहेत, त्यांनी यावं या ठिकाणी, त्याचा प्रचार करावा. आणि सगळेच नेते जे आहेत, मला वाटतं सगळ्याच पक्ष नेते हे या ठिकाणी येत आहेत, प्रचार करतायत, आपलं म्हणणं लोकांसमोर मांडतायत, आपले विचार मांडतायत, त्यांनी मांडावेत. पण इथली जनता कुठेही अशा गोष्टीला बोलणार नाही. लोकांनी ठरवलेलं आहे की मतदान कमळाच्या फुलावर ज्या ठिकाणी करायचं आहे, भाजपलाच द्यायचं आहे. आणि मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा भरघोस मतांनी, आपण बघितलं गेल्या वेळी सुद्धा 60% वर मतदान या दोन्ही मतदारसंघातून भाजपला या ठिकाणी होतं. आणि यावेळेला त्याच्याही पुढे जाऊन ते रेकॉर्ड आम्ही तोडणार आहोत. लोकांची साथ आहे, मात्र निवडणूक अधिकाऱ्यांची पण साथ असेल तर आम्ही जिंकू शकतो. ईव्हीएम घोटाळ्यात मला असं वाटतं की काही आरोप करायचे, ईव्हीएम घोटाळा नाही झाला तर मी निवडून येईल, अधिकारी आमच्या बाजूने वागले तर मी निवडून येईल, या म्हणण्याला कुठलंही तथ्य नाही, आधार नाहीये. असं कोणी बोलू नाही की ईव्हीएम मशीन आमच्या बाजूने असं आम्ही निवडून येऊ. आता तुम्हाला तुमची हार आधीच दिसते मला असं वाटतं, आणि म्हणून तुम्ही आता पळवाट काढताय की ईव्हीएम मशीन आमच्या बाजूने असं आम्ही निवडून येऊ. मला वाटतं देशभरातल्या निवडणुका आहेत, सुप्रीम कोर्टाने जे शिक्कामोर्तब केलेलं आहे, असं ईव्हीएम मशीन जर मॅनेज करून जर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर कशाला एवढं खटाटावर सभा घेत बसला असतो कोणी. पण मला असं वाटतं की तुम्ही आता उमेदवार आहात, तुम्ही आता तुमचं काम करा, तुमचे विचार पटवा, लोकांना सांगा काय असेल त्यावर मतं मागा. ईव्हीएम मशीन जर चांगलं असलं, अधिकारी आमच्या बाजूने असलं, आम्ही निवडून येऊ, आणि पडलो तर मग ते आमच्या विरोधात होते. मला वाटतं असं रडगाणं तुम्ही गाऊ नका. संजय राऊताच्या जिभेला कुठले हाड नाही, ते काही बोलतील, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. तर काही काढतात, त्यांना वाटेल ते बोलतात, जे अगदी कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही तसंही ते बोलतायत. त्यामुळे त्यांना आम्ही फार महत्त्व देत नाही. मी नाही, आता जनता सुद्धा किंवा मतदार सुद्धा या राज्यातले त्यांना कोणी महत्त्व देत नाही. निवडणुकीमध्ये सध्या मराठी वर्सेस गुजराती हा मुद्दा पुन्हा तापलेला आहे. निकंठीवरची जी जाहिरात आहे आणि घाटकोपरमध्ये संजय पाटलांचे जे पोस्टर आहे ते वाटण्यास मज्जाव करण्यात आला आहे गुजराती सोसायटीमध्ये. मला असं वाटतं की ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, ही देशाला विकसित करण्यासाठी, देशाला महासत्ता करण्यासाठीची निवडणूक आहे. आणि सर्व लोकांना माहिती 10 वर्षामध्ये मोदींनी काय काम केलंय, काय केलेलं नाही. त्यामुळे आता आपापला स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येक ठिकाणी लोक, मग कोणीतरी समाजाचा आधार घेतंय, कोणी धर्माचा घेतंय, कोणी जातीपातीचा घेतंय. मला वाटतं त्यावर कोणी लोक बोलणार नाहीत, कोणीही त्या पद्धतीने त्या ठिकाणी मतदान इकडे तिकडे करणार नाहीत. लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे. मोदींना पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचं आहे, या देशाला महासत्ता करायचं आहे, विश्वगुरू करायचं आहे, आणि त्यासाठी सर्व मतदारांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे कोणी काही म्हटलं, कोणी म्हणत असेल की मुस्लिम विरुद्ध हिंदू आहे, कोणी म्हणेल मारवाडी विरुद्ध गुजराती आहे, गुजराती विरुद्ध मराठी आहे, मला वाटतं या म्हणण्याला कुठेही अर्थ नाही. गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा.